नितेश राऊत, प्रीतमजी राऊत यांना विनंती आहे की नितेश राऊत यांना आपण सन्मानित करायचं आहे. यानंतर मी इलेक्ट्रिक मॅन राहुल राऊत ज्यांची नावं घेतलेत त्यांना हात जोडून विनंती आहे की लवकर या. राहुल साने, मी निलेश माळी यांना विनंती करतो की आपण थोडं लवकर या ना प्लीज. जय राहुल यांना विनंती आहे. जय राहुल यांना विनंती आहे की मितालीजी राऊत यांना विनंती करतो आपण की जय राहुल यांना सन्मानित करायचं आहे. नितेश राऊत, प्रीतम राऊत यांना विनंती आहे की आपण नितेश राऊत यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर इलेक्ट्रिक मॅन राहुल राऊत आणि रुपेश राऊत आपण पुढे या, त्यांना सन्मानित करतील प्रथमेशजी राऊत आणि आदित्य राऊत. राहुल राऊत आणि रुपेश राऊत, राहुल राऊत आणि रुपेश राऊत यांना विनंती केली जाते. स्वयंसेवक हर्ष चौधरी आणि अतुल पाटील, मी दोघांनाही विनंती करतो. अतुल पाटील आणि हर्ष चौधरी सन्मान करतील नितेश राऊत आणि कविश राऊत. हर्ष चौधरी आणि अतुल पाटील त्यांना सन्मानित केलं जातंय. नितेश राऊत आणि कविश राऊत यांना विनंती आहे की आपण इथे त्यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर पंच या स्पर्धेकरता काम पाहणारे आदरणीय किरणजी केणी साहेब, यतीशजी तामोरे साहेब आणि चिराग तामोरे, तीनही पंचांना विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर या. सन्मानित करण्याकरता राहुल साने, सतीश राऊत आणि राहुल राऊत यांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी केणी यांचा सन्मान इथे करायचा आहे. तदनंतर यतीश तामोरे यांचा सन्मान करायचा आहे. चिराग तामोरे यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. किरणजी केणी यांचा इथे सन्मान होतोय. मनापासून आपले आभार. यतीश तामोरे त्यांना सन्मानित करतील सतीशजी राऊत. यतीश तामोरे, चिराग तामोरे त्यांना देखील विनंती आहे. तदनंतर यूट्यूब लाईव्ह दीपक यादव अँड टीम, राहुल साने यांना विनंती केली जाते की आपण या. चला, चिराग तामोरे सरांना आपण इथे सन्मानित करतोय. पंचांची भूमिका त्यांनी निभावली आहे. तदनंतर दीपक यादव अँड टीम, त्याच्यानंतर मंडप डेकोरेटर्स दुर्वेश मोरे या. तदनंतर डीजे रोहित पाटील अँड टीम, डीजे हा तू फार गरजेचं आहे. हा, दीपक यादव अँड टीम, विभा राऊत मॅडमना विनंती केली जाते की आपण चला आपण इथे युट्यूब लाईव्हला सन्मानित करतोय. डीजे, हा डीजे वाले देखील आलेत. सुदेश पाटील, जे स्टेजवर जवळ असतील ना त्यांना घ्या पटापट, जेणेकरून आपल्याला रोहित पाटील डीजे, त्यांची मेहनत आहे. आमचे प्रीतमजी घरत ते अनुपस्थित आहेत. तदनंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन
मनीषा मधुकर साने यांच्या नावानं चेतन साने यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केलं आणि अवॉर्ड गोज टू चेतन साने यांना विनंती आहे की हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. अमित तरे ठरतोय उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन. मुरबा प्लस 40 सातपाटी 40+. अमित तरे जरा या आपण वेगानं. सर्वोत्कृष्ट गोलंदाज अमित केणी हे ठरतायत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चेतन साने इथे मात्र पुरस्कृत करतायत. उत्कृष्ट फलंदाज श्री रोहित कोरे यांच्या माध्यमातून आणि हे नामांकन वितरित करण्याकरता कविश राऊत यांना विनंती केली जाते. अँड अवॉर्ड गोज टू मिस्टर प्रेमित राऊत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज हे नामांकन प्रेमित राऊतच्या नावे जाते. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि प्रेमित राऊतला इथे आपण यस डेफिनेटली त्यांच्याशी आपण प्रेमित जी काय म्हणाले या स्पर्धेविषयी पूर्ण आपल्या प्रतिक्रिया. स्पर्धेबद्दल म्हणायचं गेलं तर शिव आस्था प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साने तसेच प्रीतम राऊत आणि जे कोणी माझे सगळे सहकारी आहेत ज्यांनी ह्या टुर्नामेंटसाठी सपोर्ट केलेला आहे त्यांचे मी प्रथमतः खूप आभार मानतो. कारण की हे एक दोघाचं काम नाही आहे. ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते. आज आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून एवढी मेहनत करतो ह्यासाठी. एक टाईम असा होता की आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही सगळ्यांनी विचार केला की आम्ही 10,000 रुपये काढू पण ही टुर्नामेंट करू. पण आम्हाला देणगीदार लागत गेले आणि ही टुर्नामेंट आम्ही सक्सेस करून दाखवली. त्यामुळे देणगीदारांचे पण मी आभार मानतो. आणि इकडे जे कॉमेंटेटर्स आले जे प्लेयर्स आले ज्यांनी मला जो प्रेम दिलेला आहे आणि आदर दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होतात प्रेमितजी राऊत. त्यानंतर बेस्ट प्लेयर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड अवॉर्ड गोज टू हे पारितोषिक आला आयुष एंटरप्राइजेस आणि हे नामांकन वितरित करण्याकरता मी चेतन साने यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. अवॉर्ड गोज टू भावेश सुर्वे. भावेश सुर्वे आज खरं तर त्यानं दाखवून दिलं की क्षेत्ररक्षणावर देखील सामने पलटवता येतात. कदाचित ज्या पद्धतीनं तो त्याचे जे कपडे आहेत ना मला सर्फ एक्सेलची ऍड आठवते. संघाचा कोणताही प्रतिनिधी आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण स्वीकारायचं. या लवकर जरा मुरबे सातपाटी. त्यानंतर चतुर्भ क्रमांकाचं पारितोषिक पवनसूत नवली बी. आपण देखील पुढे या. पवनसूत नवली बी. इथे आपण खऱ्या अर्थानं मुरबे सातपाटी 40+ या संघाला पुरस्कृत करतोय. चतुर्भ क्रमांकाचं नामांकन हे पारितोषिक वितरित करण्याकरता विकास राऊत यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. आणि पवनसूत नवली ब संघ आपण क्रीडा मंचावर या. चला चतुर्भ क्रमांकाचं पारितोषिक विशालजी राऊत यांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते तेच महत्वाचं. तर इथे
आपण पवनसूत नवली ब संघाला चतुर्भ क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. तृतीय क्रमांकाचं नामांकन ज्यांच्या नावे जात आहे वाढवण झोटिंग मनमोहन मोरे. प्लीज वेलकम. मनमोहन मोरे हे पारितोषिक वितरित करतील. आणि वाढवण झोटिंग, चला या जरा लवकर या. मनमोहन मोरे हे पारितोषिक वितरित करतील वाढवण झोटिंग या संघाकरता. मनापासून अभिनंदन टीम वाढवण झोटिंग. सेकंड अवॉर्ड गोज टू अक्करपट्टी संघ. चला टीम अक्करपट्टी. आणि हे नामांकन वितरित करतील आदरणीय सुनीलजी घरत. शिवासरा प्रतिष्ठान अक्करपट्टी क्रमांक 2 नामांकन इथे मात्र वितरित केलं जाईल. अक्करपट्टीकर वेळ लावू नका ऑलरेडी, कारण ऑलरेडी वी आर लेट. 6 षटका आपण खेळली आहेत आणि पूर्ण दमछाक झाली. अक्करपट्टीचा पूर्ण संघ आपण या लवकर. टीम अक्करपट्टी. यानंतर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आणि हे पारितोषिक वायडी मोरे, नितेश मोरे. येस, त्याकरता 2 पारितोषिक आहेत. एक ट्रॉफी देखील आहे आणि एक बायसिकल देखील आहे. बायसिकल आम्हाला इथे लाभली आहे नितेशजी मोरे, वायडी मोरे यांच्या वतीनं. आणि चषक वितरित करण्याकरता शक्ती माळी यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आणि हे नामांकन गेलंय सुपर्ब परफॉर्मन्स पूर्ण टुर्नामेंट मध्ये. मॅन फ्रॉम अक्करपट्टी, मॅन फ्रॉम पवनसूत नवली, मॅन फ्रॉम सातपाटी मिस्टर वीरेंद्र बाबरे. प्लीज वेलकम. वीरेंद्र बाबरे ठरतोय या मॅचचा सर्वोत्कृष्ट प्लेयर. तर खरं तर इथे आपण वीरेंद्र बाबरे, शक्ती माळी सर त्याला पुरस्कृत करतायत. तदनंतर वायडी मोरे आणि नितेशजी मोरे यांना विनंती केली जाते की आपण ही बायसिकल देखील पुरस्कृत करायची. हा 4थ्या क्रमांकाची, म्हणजे हा सायकल मॅन आहे. जसं आम्ही बायकर मॅन म्हणतो तसा हा सायकल मॅन आहे. खरं तर आपण त्याच्याशी हितगुज करूयात. मी वीरेंद्र काय म्हणशील, आता मॅन ऑफ द सिरीज हे नामांकन मिळालंय, काय प्रतिक्रिया आहेत मनामध्ये, काय भावना आहेत? तसं तर मनामध्ये काही मिळत नाही, पण आम्ही फायनल विन झालो त्याच्याबद्दल मी खूप आभार आहे. आणि मला टीमने पण खूप सपोर्ट केला, त्यांचा पण खूप आभार आहे. आणि आमचे भाऊ जे आम्हाला प्रत्येक टुर्नामेंटसाठी सपोर्ट करतात त्यांचा पण खूप आभार आहे. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायला गेलं तर गेल्या वर्षी आम्ही फायनलमध्ये हरलेलो, पण यावर्षी आम्ही चॅम्पियन झालो. आणि ज्याने टुर्नामेंट उतरवलं त्यांचे पण खूप खूप आभार. तुम्ही ऐकत होतात वीरेंद्र बाबरेला. आणि यानंतर या पूर्ण सातपाटीकर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये आणि मानाचा करंडक शिवासरा प्रतिष्ठान अक्करपट्टी यांच्याकडून. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील बाकी आहे, ते मनीषला आपण तिथेच देऊयात, मनीष वैद्य. आणि हे सृष्टी राऊत यांच्या वतीनं ते पुरस्कृत केलं जाईल. चौथी आपण बोललो ना, चौथी सायकल. मनीष जरा वर या. मनीष तुम्ही वरती या. मनीष कुठे आहेत? मनीष कुठे आहे?
हा, मनीषला मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. वर लिहायला पाहिजे. थँक्यू.